श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष असा सण म्हणजेच मकर संक्रांत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात असे काही 4-5 रंग आहेत तर ते खूप शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक कार्यासाठी आणि देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे तुम्ही येत्या मकर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी आवर्जून नेसू शकता. हिरवा रंग नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता, कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजेच गुलाबी रंग. जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, स्काय ब्लू कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा किंवा या रंगाचे कपडेसुद्धा या मकर संक्रांतीच्या सणाला नेसू शकता. मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडीसुद्धा आवर्जून घालतो. त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची साडीसुद्धा या मकर संक्रांतीच्या सणाला घालू शकता. परंतु यावर्षी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाचे फुलं, गजरा हे आहे ते चुकून देखील घालायचे नाही. हळद ही सौभाग्यकारक आहे आणि मकर संक्रांतीचा सणच हा मुळी सौभाग्याशी रिलेटेड आहे, सौभाग्याशी संबंधित आहे. त्यामुळे हळदीचा आणि पिवळ्या रंगाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही हळदी कुंकू करत असताना हळद एकमेकींना लावू शकता. आणि दागिन्यांचं सांगायचं झालं तर तुम्ही दागिनेसुद्धा पिवळ्या रंगाचे घालू शकता, कारण मकर संक्रांतीने मोती धारण केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने फक्त घालू नका, पिवळ्या रंगाचे किंवा सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही या मकर संक्रांतीच्या सणाला घालू शकता. धन्यवाद.